नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवलीलामृताचे अध्यायाचे 11वा अध्यायाचे वाचन करणार आहोत. या अध्यायाच्या वाचनाने रोज रात्री दुसऱ्या प्रहरात 11 दिवस करावे. रुद्राक्ष व भस्म धारण करून हा अध्याय पठण करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हा 11वा अध्याय 11 रुद्राक्ष रूप आहे. हा अध्याय श्रवण पठण केल्याने 11 रुद्राक्ष समाधान होते. अध्याय इच्छिलेले फळ देणारा आहे. हा अध्याय मृत्युंजय जप आहे. या अध्यायाच्या पठणाने श्रवण, मृत्यू, गडांतरे यांचे निरसन होते, निश्चित दूर होते. ग्रहपीडा, विघ्ने, शत्रूचा त्रास, पिशाच बाधा, दारुण रोग इत्यादी कदापि बाधत नाही. या अध्यायाचे जो अनुष्ठान करतो त्याला नित्य रुद्र केल्याचे महापुण्य लागते. त्यांच्या घरी दिवसेंदिवस ब्रह्मानंद प्रकटे. चला तर आपण शिवलीलामृता अध्याय 11वा याची सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण करती. भस्मचर्चित त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादू सुग्रण, तो शंकराचे त्याचे दर्शन घेता. घेता तरी ती जीव बहु, अथवा षोडशदंजी जान. बाधांचे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुनी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32. मस्तकाभोवती 24, 6 करणी पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर माळा सर्वदा असावी गळा. एकमुठी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्रमोक्ष महिला परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दयास भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे या करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्तेसी लादिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुफर फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान सापेक्षी उदार संपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघेसी झाले नंदन, शिवभक्त उपजाती. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधाजात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैरागशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्याची संगती न आवडे त्या. 25 वर्षे दोघे सुकुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तवते बाळा दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चित सर्वांगी. आवडे सदा सर्वात एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामवडी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान,
यास नावडे भूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सर्वची ब्रह्मांडासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न संडिती आपुले व्रत. रावप्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृमित्र, घरासी आला पराशर. सवेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दे यज्ञाचा जनिता, सकाळ ज्ञानी सृष्टिकर्ता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस शस्त्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वे होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले करुनिया. जनेमेये सर्प सत्र केले, ते अस्तित्वे मध्ये राहविले. पराशराशी पुलस्तीने पार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पुत्रिकैवारे पराशरे, वादी जर्जर केले पै. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागावी ध्वनितार्थ, बोलिलो आता. कळले पाहिजे निर्धार, ऐसा महाराज पराशर. याचा नातू होय शुकुय योगींद्र, तो भद्रसेन कुळगुरु निर्धार. हा आला जाणोनी, राव प्रधान समोरीनी धावती. साष्टांग नमून धरासी, आणि ती षोडोपचारी पूजिती. भावचित्त विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडुनी. म्हणे दोघे कुमार राजनित्र, ध्यानी करीती शिवाचे. ना आवडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्र या भोगावरी नाही भर, ना आवडे राजविलास अणुमात्र. गजवाईनी समग्र आढुरावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती. आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपना तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे झाले का शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, हे तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात, उत्तम महापट्टम नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरथ, महानंदा नाम. तियेचे त्यास ग्रामीणचा तोची भूप. पृथ्वी माझी निसीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प. तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र. तैसी तिज वरी विराजे छत्र, रत्नखचित त्याने अपार. अपार भाग्यापार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त. चामरे सर्वदा, विचित्र वासने दिव्य सुवास. हिरण्मयुक्त रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या तिची अभिनव. दिव्याभरवी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गो मिहिषी खिल्लारे, वाजी बहुत सुवास. दास दासी अपार, माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिंच्या नृत्य कौशल्याने, देखोन सकळ डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून, भ्रूप सभाग्य होती घरा. वेश्या असोन पतिव्रता, नेमेनी जो केले पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रसही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. संवारप्रद प्रदोष वळत, शिवरात्र करे नेमेसी. अन्न शस्त्र सदा चालविती, नित्य लक्ष त्रिवडे शिव पूजिती. ब्रह्मांड
हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी. याचक मनी जे जे इच्छिती ते महानंदा पुरविसी. कोटी कोटी लिंग करविती श्रावण मासी अत्यादरे. एक अभद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुनी. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुक. आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधाची प्रीती करोनी. कली शिवलीलामृत श्रवण तेही एकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवाचे. महानंदा त्यासी सोडून नृत्य न करावी कौतुके करुनी. त्याच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची हस्तीचे. हे व तिच्या संगती करुनी त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे तत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागरांचा वेश धरिला महानंदेचा सदका आला. त्याचे स्वरूप देखोनी अबला तन्मय झाली ते धर्वा. पूजा करुनी स्वहस्तकी त्यांचे बैसविले रत्नमंचकी. जो पृथ्वी मोलाची हस्तकी कंकण त्या देखिले. देखता ते तन्मय होऊन म्हणे सर्वीचा वस्तू वाटे. पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण माधवी कर्तुक नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. ये वरी घेऊनी आनंद धन नमन करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पश्चिम. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी मानले सवेची दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेवरून आगळे. ते जवळ निले नवजाय लिंग देखुनी ते वेळी. महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी. म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाचे प्रभू करुनी. कोटी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी. लिंग ठेवी जनत हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले. की गेले दग्ध होऊनी मी अग्ने करुनी प्रवेश करीन. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊनी. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणूनी ठेविले नृत्यागारी घेऊन. मग दोघे करी शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व ध्येय पाहे सदाशिव. भक्त करावया अभिनव कौतुक चरित्र दाखवावी. त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लग्नाला अग्न. जन धाव लागले चहूकडून एकेची हाक झाली. 30 सावध मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठापाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनप्रती. नृत्यशाळा भस्म करीती मन शांत झाला सप्तकर. यावर पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे बुडवुनी म्हणे दिव्यलिंग जहाले. सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन आपुला देतो प्राण. लिंगा कारणे तुझवर मग त्रिचरण चेतविला. आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या अति लघवी उमारंग. जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मानंदा लुटवली सर्व संपदा. काश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व पत्नी सहित. करी गृहदान महानंदीने स्नान करून भस्मंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चर्चिती शिवध्यान.
हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे हृदय चढी. तैसे प्रकटला कपाळ मावळी. दशभुजे पंचवदन चंद्रमौळी. संकष्टी पाळे भक्ता ते. माथा जटांचा भार. तृतीय नेत्री दिसल्या नर. शिरी झुळझुळ वाहे नीरा. अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी. नीळकंठ खट्वांगधारी. भस्मचर्ची शरीरी. गजचर्म पांडुरंग नेसराले. व्याघ्रांबर गळा मनुष्यधारे. हार सर्वांगी वेष्टित फणीवर. दशाभुज मिरविती वरचेवर. महानंदेने स्नान करून. भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी. हृदयी चंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्या चढी. तैसा प्रकटला कपाळ मावळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकष्टी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी. नीळकंठ खंडवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांडुरला. नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरवित. वरचेवर कुंडित झेलित. तेवी 10 भुजा पसरोनी. अकस्मात महानंदेस झेलुनी. धरिती हृदय कमळी एकात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे. माग वरदान मी म्हणे. ते नगर उद्धरून विमानी बैसवी. दयाळा माता बंधू समवेत. महानंदा विमानी बैसेत. दिव्य रूप पावनी त्वरित. नगर स्वमेत चर्चिली. पाविली सफळ शिवपदी. जेथे नाही अविव्याधी. क्षुधा तृपा विरहित. मद मत्सर नाही निशंक. जेथेची गोड उदक. अमृताहुनी कोटी गुण. जेथे सुरत रुची वन वापरी. सुरभूंची बहुत खिल्लारे. चिंतामणी धवलागरे. भक्ता कारणे निर्मिल. जेथे बोसना बोलवित शिवदास. तेथे प्राण होय तयास. शिवपद सर्वास अविनाश. महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस. पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमर दोघे निशेष. कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण. भाळ विभूत चर्चुनी त्यास पुण्य करून. सुधर्म तारक उपजले हे पुण्य करीतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतास. उद्धरली तुमासे. अमात्य सहभजनी भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इटुकेनी धन्य सुपुत्री उदरी जन्मले. भद्रसेन बोलवत यथार्थ गुरुवर्या. बहुत करीती नवस. एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस. प्राणाहुनी आवडे बहु. आमच्या आगमे करुणी. आमास मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःख वर्णावी पटेल पै. प्रत्यक्ष दृश्य बोलावे वचन. ना तरी अंगास मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहुनी विशेष. कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान. करावा अनुमान. तरा तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण. झाली असती जानपा. आज पासोनी 7वे दिवशी. मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी. मूर्छा येऊनी पडली पै. अमात्यासहित त्या स्थानी. दुःखांगित केले आहोडोनी. अंतपुरी सकळ कामिनी. अंकात करी आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पीठी नृपवर.
मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक सांगतो विचार. हे पंचभूते ती समग्र शिशिमृत नव्हते तै. नव्हता माय विकार केवळ ब्रह्मामय साचार. ते झाले स्फुरण जगर अहंक ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महत्व. मग त्रिवर अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वता निर्मल पित्त वसन रजांशे सृष्टी करता द्रुहीण. तमासे रुद्राक्ष परिपूर्ण सर्वज्ञिद्ध अन्यतत्वा करीत. विधीस मने सृष्टी रची पूर्ण येरू मने मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागुनी दारी उदेकरिशिले चरु वेदांचे सार पूर्ण. हे रुद्राध्याय परम पावन त्याहुनी गुण ज्ञान. भुवनी त्रयी असेना बहुत करी हा जनत याहुनी आनिक थोर नाही. हा रुद्राध्याय शिवरूप त्यांचे दर्शन जीव उद्धरती. हा रुद्राध्याय शिवरूप श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय पढती त्यांचे जीवेश्वरे उद्धरती. मग कलोध्याय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्राध्याय श्री ऋषोपासूनी भूतळी आला अध्याय जाण. थोर जपज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जप पूर्ण संपूर्ण त्याचे नित्यतीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊनी इच्छिती. जप तप शिवाचे अर्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण तीही म्हणूनी वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानून पूजानगर. पाश सोडूनी यमकिंकर रीती हिंडो लागले. मग यमे विधी लाग पुसोनी अभयंकित्या निर्मिली दारुण. तिने कृतवादी भेदी लक्ष त्यांच्या हृदयी संचरली. म्हणे मत्सर वाढविला विशेष वाटे करुनी विषुद्वेष. तेची जावोनिया यमपुरीस महानरकी पडेल सदा. यम सांगे सवदूत शिवद्वेयी महापापी. ते विष्णू लहान हरी विशेष गौण येणे जे त्या लागुनी आणोनी नरकी. रुद्राक्ष नावडे ज्यांची कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान आयुष्यासी बुद्धी होय करी शिववार. अभिषेक धार धरी मृत्यू दूर करी होय. अथवा शसघट स्थापुनी दिव्य वृक्षाचे पल्लव आणुनी. रुद्रे अभिमंत्रुद अभिषिन्न पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र. आवर्तने पूर्ण क्षोळी पाळा करी सप्तदिन राधे दृढचरण. सद्दन होऊनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित. स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक. गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा आश्चर्य करावे पूर्ण तुझसवे आरंभी. मग सहस्र विप्र बोलुनी त्याचे रुद्रानुष्ठान भक्ती. त्यानुसरून पडून गुरुपासून ते आले पददारा परध्यान ज्या. वनमाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण. मग सहस्र विप्र बोलवुनी त्यांच्या रुद्राष्ठानी भक्तिपूर्ण. न्यासनायुक्त बडुनी गुरुपासूनी जे आले पददारा आणि परधन ज्यास. वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण. दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापाहुनी समर्थ. आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. पैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडुनी. अभिमंत्रोनी स्थापिले स्वधूवर्णीचे सलिते. भरिले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालुनी रुद्रघोषे. गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. सहस्त्र संख्या झाले दिवस
7वे दिवशी म्यादांनाही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीसी, बाळ मूर्छित पडिले. एक मुहूर्त निश्चयसी, चलनवलन समस्त राहिले. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदोष शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले त्याची सांगता. एक काळ पुरुष भयानक थोर, उदरवटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्रखंदी रागा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यासी साम्यता, कमळ भणवाडी तुझी नसे. तेजे जैसे बसती, दिंत हस्तारिती. भस्म अंगारती व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आउघे. ते महाराज येऊनी मज सोडविले, तोडोनी निबंध. त्या काळ पुरुषासी धरुनी, करीती ताडस गेले. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्रह्मांडासी घाली नमस्कार, आनंदाचे अश्रू नेती. अंग रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जती तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचा गजर, डंका गर्जे अवध्यात थोर. मुख्य आद्याची महाश्वस्वर, डुंडू वादे. गर्जती अनेक वाद्यांचा गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगरे कहाळा थोर, सैना अपार वाजती. चंद्रानना धळकती भेर, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. शतस्त्र अन्ये शोभवंती, कला अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत, अर्पित ब्रह्मांडासी. दक्षिणे भंडारे मुक्त केली राजर्षेन, म्हणे आवडे तितुकेती, भरा कर एकसरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचके केले तृप्त. पुरे हेची घाली मात, धनभार झाला म्हणून. म्हणूनी व सांडिती ठायी ठायी, ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजयी कल्याण हो तुझिया, ऐसी आनंद होत असता. तो अद्भुत वर्तला, वसंत सुगंध वदनी की काशी क्षेत्रावरी. स्वधुर्नी की क्षेत्रोपल्ले मुंडानी. रमणलिंग क्षीराब्दी ते दाहुनी, तो कल्मोदंड तोक्षणी. भारत मुनी कया धृनृत्य, हे शिव ज्याचे त्रिवनी जाण. वंद्य जे का सर्वा ते जे चतुर्पाक्षिक प्रवीण. निर्मळ ज्याशी चतुर्दशा विद्या, करतला माळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. ते हे कमंडावन मांडोनी पुन्हा सृष्टी, करणार मागुतेनी अन्याय. विलोकिता नयनी दंडे ताडिल, शनादिका तो नारद देखुनी. तो क्षणी कुंडानी मूर्ती निघे अग्नी, दक्षिणी गार्ह्यपंते. अहवनी उभे टाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधानासहित भद्रसेन, धावूनी धरिती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्य चंग सुमनी षोडोपचारे. पूजिला नारद मुनी उभा राव ठाके जोडोनी, म्हणे स्वामी अति दृष्ट्यात. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुज 25 ती मृत्यू नेला बांधोन, तुमच्या पुत्रास चुकले मरण. दृष्टांताचे धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळे. शिव वीरभद्र मुख्य पाठविला, मज तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिव वीरभद्र मुख्य पाठविला, मज देख तो मृत्यूस पुसू लागला. शिवदूत एका ते कुणाच्या अपेक्षा करून, आणि ती होतास भद्रसेन नंदन.
त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य नसे निश्चयसी. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघोनी तत्वता कैसे आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. त 12 वर्षी मृत्युचिन्ह गडांतरे थोर होते महापुत्वे. निरसूनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी वहू माग उभा कृतांत. करजोडीनी स्तवन करीती ते अपर्णाधव हिमन गजाक्षात. अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी घातली लोळणी आणि शस्त्र करुणी. महोत्सास करीतसे शतरुद्राक्ष करीती निशेष याच देही. तोच झाला मुक्त त्याचा करीती बहुत असुवरी बहुत. अंतर्धान पावला अंतिमय शक्तिनंदन गया ते शक्तपदधन. तोषविला गुरु संपूर्ण श्रीरहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधती वेंदेची नेती शिवपदा. दश दश कपिला दान एकता पडे घडे पुण्य. केले असेल भक्षण सुपरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ ज्ञानी त्रिकाळ वंचिता. गडांतरे दूर होती त्यावर कलयुगी निशेष. कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस. अनुष्ठान तेची निर्धारी. मग राव भद्रसेन सूक्ष्मास पुत्रास राज्य देऊनी. युवराज तारका लागुनी देव झाला तो काळी. मग प्रधाना समवेत राव